प्राध्यापक लक्ष्मण हाके गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड आक्रमक झालेत. त्यांनी आता मराठा समाजाच्या नेत्यांचा थेट एकेरी उल्लेख करण्यास सुरुवात केली. जी भाषा मनोज जरांगे पाटील वापरतात तीच भाषा लक्ष्मण हाके वापरतायत. बीडच्या भोगलवाडी गावात त्यांनी प्रचंड मोठी बैठक घेतली होती. या बैठकीला 20,000च्या आसपास लोक उपस्थित होते, जिथे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते गावोगाव जाऊन ओबीसींच्या बैठका घ्यायला धजावत नाहीत, तिथं हाके 10-20 हजार लोकांच्या बैठका घेत असल्यानं आता ओबीसीत अंतर्गत संघर्ष पेटणार असल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी हाके यांची एक क्लिप व्हायरल झाली होती. त्यात ते स्पष्टपणे म्हणतात की ओबीसी नेतृत्व आता माळ्याकडून धनगराकडे येऊ लागल्याने काहींना पोटदुखी सुरू आहे. नंतर त्यांनी सारवासारव केली, पण तरी सुद्धा भुजबळांनी एका माध्यमाला मुलाखत देताना रात्री बसल्यावर माणूस काही पण बोलत असतो, त्याकडे आपण दुर्लक्ष करायचं असं म्हणत अप्रत्यक्षपणे हाकेंचा समाचार घेतलाय. इतकंच नाही तर 9 ऑगस्ट रोजी त्यांनी हाकेंच्या त्या भूमिकेवर देखील टीका केली. त्यामुळे आता भुजबळांचं टार्गेट पहिल्यांदा लक्ष्मण हाके असणार आहेत का? या दोघांमध्ये काय राजकारण सुरू आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून अंतरवाली सराटीच्या बॉर्डरवर वडीगोद्री येथे नवनाथ वाघमारे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके या दोघांनी ओबीसी बचाव म्हणून उपोषण सुरू केलं होतं. तेव्हापासून हे दोघंही आता ओबीसींचे नेते म्हणून पुढे आलेत. यापूर्वी राज्यात ओबीसींचं नेतृत्व छगन भुजबळ आणि गोपीनाथराव मुंडे यांच्याकडे होतं. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसी नेत्या म्हणून लोक पाहू लागलेत. मात्र पंकजा मुंडे यांनी अनेकदा आपण ओबीसीच्या नेत्या नसून आपल्याला बहुजनांच्या नेत्या म्हटलं तर अधिक आवडेल असं वक्तव्य केलं होतं. त्यांनी कधीही ओबीसी आंदोलनात देखील सक्रिय सहभाग घेतलेला नाहीये. पण छगन भुजबळ यांनी ओबीसींना आरक्षण हवंय ह्याच मुद्द्यावर 1992-93 साली बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली होती. त्यानंतर त्यांनी अनेकदा देशभरात ओबीसींचे मेळावे घेतलेत. त्यामुळे ओबीसींचा नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडेच समाज पाहतो. पण आता या नेतृत्वाला लक्ष्मण हाके यांच्या रूपाने स्पर्धा सुरू झाली. हाके यांनी अलीकडेच घेतलेल्या अनेक सभांमधून बारामतीचे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. शिवाय बारामतीत ओबीसी मोर्चा काढणार असं चॅलेंज देखील पवार कुटुंबियांना दिले. याच प्रश्नावरून आज छगन भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की या सगळ्यात शरद पवार साहेबांचा आणि अजित पवारांचा काय संबंध? यात राजकारण आणल्याने मूळ मुद्दा भरकटतो. आपसात भानगडी सुरू होतात. हा सामाजिक मुद्दा आहे. माझ्याकडे देखील ओबीसी नेत्यांची बैठक झाली. त्यात मी सांगितलं की आपण शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या कुणाच्याच विरोधात नाहीत. आपला मुद्दा एकच आहे, शासनाने जो GR काढलाय तो दुरुस्त करून घेणे. मी मागेही सांगितलंय की शरद पवार, अजित पवार यांच्याबद्दल बोलायचं नाही. कुठलाही मंत्री कुणाला आरक्षण देऊ शकत नाही आणि कुणाचं काढू शकत नाही. त्यामुळे विनाकारण त्यांना अंगावर घ्यायची गरज नाही. मला ते पटत नाही, त्यामुळं मुद्दा भरकटत असतो असंही भुजबळ म्हणाले. पण दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके सातत्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका करत असल्यानं भुजबळ हाकेंमध्ये मोठा वाद होणार असल्याचं दिसतंय. यापूर्वीही व्हायरल क्लिपमध्ये हाके म्हणाले होते की भुजबळांनी कोणीच ओबीसी मोठा होऊ दिला नाही. आता ओबीसींचं नेतृत्व धनगराकडे येऊ लागल्यानं त्यांना पोटदुखी झाली. मग आज भुजबळ यांनी जे वक्तव्य केले ते हाके यांना अप्रत्यक्ष इशाराच होता असं म्हणावं लागेल. हाके ओबीसींची मूळ मागणी सोडून मराठा नेत्यांवर टीका करीत असल्यानं राज्याचं वातावरण खराब झालंय. जे मनोज जरांगे पाटील करतायत तेच हाके देखील करतायत. जरांगे पाटील या आंदोलनातून मराठ्यांचे नेते झालेत. त्यांना समाजांनी स्वीकारलं देखील. पण आता लक्ष्मण हाकेंना ओबीसींचा नेता व्हायचंय. त्यांना समाजाकडून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतोय. पण पुन्हा तोच मुद्दा, भुजबळ तसं होऊ देतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.